गणेश उत्सवाची धामधूम पुण्यात सगळीकडे पाहायला मिळते। धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ असलेले देखावे देखील पाहायला मिळतात। यावर्षी पुण्यातील एका मंडळानं प्राचीन शिव मंदिराचा देखावा सादर केला। पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरात असलेल्या अमृतवेल मित्र मंडळानं यंदा प्राचीन शिवकालीन मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारला। प्राचीन शिव मंदिर हे शिल्पजडित असतात। अंतराळ, सभामंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली असायची। तसेच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आढळून यायचा आणि याच पद्धतीची प्रतिकृती पुण्यातील अमृतवेल मित्रमंडळाने साकारली आहे। या मित्रमंडळाचं हे 14वं वर्ष असून गेल्या अनेक वर्षापासून ते वेगवेगळे प्रतिकृती सादर करण्याचा प्रयत्न करतात। तरुण मंडळातील सर्व सदस्य एकत्र येऊन दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करतात। त्याच पद्धतीनं मंडळाच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात, अशी माहिती मंडळाचे खजिनदार ऋषिकेश नखाते यांनी दिली। या मंडळाचं कार्यकारिणी वर्षात 14वं आहे। दरवर्षी आम्ही भरपूर वेगवेगळे प्रकारचे देखावे सादर करत असतो। मागील वर्षी आम्ही केदारनाथ मंदिराचे हे डेकोरेशन सादर केलं होतं। यावर्षी आम्ही शिवकालीन मंदिर महादेवाचं मंदिर आम्ही साकारलेलं आहे व साकारताना आम्ही सर्व मंडळाच्या सभासदांनी व कार्यकर्त्यांनी स्वतः केलेलं आहे, दिवस रात्र एक करून। आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। तसेच एक करून रक्तदान शिबिर हे आमचं महत्त्वाचं आहे। आणि आम्ही यावर्षी अजून वेगवेगळे म्हणजे महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम असतात। आता उद्याच जर समजायचं झालं तर उद्या आम्ही महिलांसाठी भजन ठेवलेलं आहे। शेवटच्या दिवशी रक्तदान शिबिर हे केलेलं आहे। 2 दिवस आमच्याकडे अन्नदान हे मोठ्या प्रमाणात होत असतं। आणि तसंच सांगाय अजून वेगळं गेलं तर आम्ही बारीक मुलांसाठी चित्रकला स्पर्धा वगैरे असे इत्यादी छोटे छोटे उपक्रम राबवत असतो। एक सांगणं असं आहे की हे करणं वेगळं, हे फक्त की एक भूमिका आहे की आपण आपले सण साजरे केले पाहिजेत, आपली संस्कृती जपलीच पाहिजे, यासाठी आम्ही हे राबवत असतो आणि हे कायमस्वरूपी राबवणार, एवढं सांगतो। या ठिकाणच्या मंडपात जाताना समोर नदीचं दर्शन होतं। कृत्रिम तलावात विराजमान असलेल्या नदीच्या अंगावरती पाण्याच्या धारा पडल्याने नंदीराजाला जलाभिषेक होत असल्याचा भास होतो। पुढं भगवान शंकराच्या समोर विराजमान झालेली गणरायाची सुंदर मूर्ती पाहून साक्षात आपले पुत्र गणपती बाप्पाच्या पाठीशी भगवान शंकर उभे असल्याचं निदर्शनात येतं। हा सुबक सुंदर देखावा पाहण्यासाठी सध्या पुणेकर गर्दी करू लागले। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।